ज्यावेळेस आपण ऑटिझम म्हणतो त्यावेळेस त्याचा अर्थ काय? ज्या मुलांचं आय कॉन्टॅक्ट कमी आहे, आवाज दिल्यावर रिस्पॉन्स करत नाही, कुठे कसं वागायचं कळत नाही किंवा हायपर ऍक्टिव्ह दिसतात, त्याच हरकती परत परत करत असतात गरज नसताना, ही 5-6 लक्षणं एकत्र एका व्यक्तीत असली तर त्यांना अमेरिकेने एक नाव दिलेलं आहे ऑटिझम. 2.5 वर्षाचा माझा मुलगा होता. त्याने मला सांगितलं ह्याचं काय होऊ शकत नाही, तुम्ही याला बेसिक जगायला शिकवलं तरी खूप. विचार कर, एक आई म्हणून माझ्यासाठी तेव्हा काय झालं असेल. आणि मी माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणते की आपल्या मुलाची जेव्हा पहिली हार्मोनियम कॉन्सर्ट होईल ना, तेव्हा मी त्या डॉक्टरला बोलवणार चीफ गेस्ट म्हणून. म्हणजे माझं हे ड्रीम आहे की त्या डॉक्टरला मी बोलवणार आणि मी सांगणार त्याला, तुमच्यासाठी तो फक्त एक केस होती, माझ्यासाठी असं आयुष्य होतं. म्हणजे मला आठवतं की कधी कधी माझं तोंड दुखायचं. आई मला म्हणली, अगं तुला वेळ लागेल, नको असं करूस. आणि मग पेरेंट्स सगळं ट्राय करतात. हा होमिओपॅथिक डॉक्टर, तो आयुर्वेदिक डॉक्टर, तो ॲलोपॅथिक डॉक्टर, पत्रिका दाखव, या ज्योतिषाकडे जा, या गुरुजींकडे जा, बिकॉज पेरेंट्स आर होपलेस. आता माझं मूल ना 40 पीस पझल शिकतोय. आता आम्ही जिथे जातोय त्याला आता 100 पीस पझल शिकवणार, मग तो 300 पीस पझल करतो. आता ना माझा मुलगा कॉम्पिटिशन मध्ये गेलाय, 5000 पीस पझल सॉल्व्ह करतो, पण त्याला सुसू करायला हात धरून न्यावा लागतो. मग ते 5000 पीस पझल सॉल्व्ह करून व्हॉट आर यू गोइंग टू अचीव्ह? रेड कलर, ब्ल्यू कलर, पर्पल कलर, से मम्मी से पप्पा बोलून तुम्ही अचीव्ह काय करणार आहात? पालकांना काय हवं असतं शेवटी, की स्वतःची इशू करता आली पाहिजे, बाहेर एकट्याला सोडून जाता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ही मुलं करू शकतात का? 13 वर्षाचं नॉर्मल मूल, मी त्याला सांगितलं जा दुकानात आणि हे घेऊन ये, तो घेऊन ये. माझ्या मुलाला मी एकट्याला सोडू शकते का? नाही सोडू शकत. स्किल शिकवण्यापेक्षा बिहेवियर शिकवला पाहिजे. हा एक खूप टॅबू असतो की माझ्या मुलाला मी कसं बाहेर घेऊन जाऊ. म्हणजे 2 वर्ष माझ्या कुठल्याही मित्रमैत्रिणीशी कॉन्टॅक्ट नव्हता, पण मला असं वाटायचं त्यांनी विचारलं हा बोलला नाही तर मी काय करणार आहे. सो ह्याच्यातनं पहिले बाहेर या आणि फील प्राऊड अबाउट युअर चाइल्ड. जिथे चाललोय, ज्या ट्रीटमेंट घेतोय त्या वर्क करत नाहीयेत, अशा वेळेस पालकांनी काय करायला हवं? माझी एक मैत्रीण आहे जिला या मुलाच्या स्ट्रेसमुळे बीपी झालं, थायरॉइड झालं. मी तिला म्हटलं, हे बघ तुझा मुलगा सिव्हिअर आहे, तो काहीच करत नाही, तुला काळजी वाटते ना की व्हॉट आफ्टर अस. म्हटलं तू काय करू शकतेस या मुलासाठी? तू जास्तीत जास्त वर्ष जगू शकतेस.